लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पंढरपूर पोलीस स्थानकावर महिलांचा निषेधार्थ धडक मोर्चा। एडीएम माझा प्रतिनिधी सिद्दीपोळ, पंढरपूर। लातूर जिल्ह्यातील वलांडी येथे 7 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ पंढरपूर येथे महिलांनी पोलीस स्थानकात मोर्चा नेत घडलेल्या घटनेतील नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली। यावेळी उपस्थित महिला आक्रमक होत घोषणाही करत होत्या। 21व्या शतकात अन्याय अत्याचार होत आहे, कशा प्रकारे पाहता? नाही, हे चुकीचंच आहे ना। हे 6 वर्षाची मुलगी म्हणजे तिला काय कळत असणार आहे? ती अजून घराच्या बाहेर खेळायलाच जात असणार, ह्याच्या व्यतिरिक्त तिला काहीच कशाच कुठल्याच गोष्टीचा अनुभव नसणार। आणि विशेष म्हणजे तिला वडील नाही आहेत, आई कामाला जाते, घरात लहान मुलं असतात, त्यामुळं काही कुणीही उठावून कुठल्याही समाजाचे असं करावं हे योग्य, अत्याचार करावं हे योग्य नाही। तर त्या मुलाला फाशी ही झालीच पाहिजे, फाशी ही झालीच पाहिजे। आणि आम्ही तेवढ्या प्रतीनं आम्ही त्यांना प्रयत्न करणार आहे। आम्ही खाटीक समाजाच्या वतीने आणि आमचे इतर समाज सुद्धा आमच्या पाठीशी आहे। आणि एवढ्यावर जर का हे थांबत नसतील तर आम्ही वारंवार ह्याच्यासाठी प्रयत्न करत राहणार आणि सरकारपर्यंत कुठं जायचं असेल तिथं आम्ही जाणार। कायदा सुव्यवस्था बिघडत चालली असं तुम्हाला वाटतं? हो, कायद्याचा वचक नाही असं? हो, बरोबर आहे। कायद्याचं वचकच नसल्यामुळं कुठलाही समाज कसंही वागायला लागलाय। मध्ये नाही का झालं की मुसलमानाच्याच मुलाने असा अत्याचार केला आणि त्या मुलीचे तुकडे तुकडे करून तो फ्रीजमध्ये ठेवत होता आणि एक एक करून तो समुद्रात टाकत होता। त्यावेळेस सुद्धा कोणी काही केलेलं नाहीये। तर आता तो नवीन कायदा आले ना, त्या कायद्यामध्ये हा प्रश्न बसवून आम्ही त्याला फाशीची शिक्षा होईल असंच करणार। मी अरुणभाऊ कोळी, राज्य उपाध्यक्ष कोळी महासंघ, आमचाही यांना पाठिंबा आहे। आमच्या वतीनेही आम्ही सांगतो की आपल्या वतीनं त्यांना जास्तीत जास्त शिक्षा त्या याला घ्यावं की अशा प्रवृत्ती पुन्हा ते असं तोंडावर काढू नये अशी आमची सर्वांची इच्छा आहे। आणि त्या वतीनं आम्ही सगळ्यांच्या वतीनं आपल्याला निवेदन द्यायला आलेलं आहे।